महाराष्ट्र राज्याच्या स्मशानभूमी समितीची पहिली बैठक मुंबई येथे झाली। या समितीचे सदस्य म्हणून निवड झालेले आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत सहभाग घेतला। महाराष्ट्र राज्याच्या स्मशानभूमी समितीची पहिली बैठक मुंबई येथे झाली। या समितीचे सदस्य म्हणून निवड झालेले आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत सहभाग घेतला। या बैठकीत ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला विविध निर्देश दिले। राज्यातील स्मशानभूमींची सद्यस्थिती, त्यांचं अद्ययावतीकरण आणि परिसर सुशोभीकरणाबाबत सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याबाबत ही बैठक झाली। मंत्रालयात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत हिंदू समाजातील दहनभूमी आणि दफनभूमी या विषयावर अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा आणि परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व हिंदू स्मशानभूमी सर्व जातीच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याच्या दृष्टीनं आढावा घेऊन ठोस उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत। अभ्यास समिती राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार असून त्या आधारे निष्कर्ष काढून अहवाल सादर केला जाणार आहे। राज्यात जिथंही विकास कामांची मागणी केली जाईल त्या ठिकाणी प्रथम स्मशानभूमी उभारणीला प्राधान्य देण्यात यावं असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी प्रशासनाला दिले। तसंच प्रत्येक गावात सर्व समाज घटकांसाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी असणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। एक गाव एक स्मशानभूमी तयार करण्याचा शासनाचा विचार आहे। त्या अनुषंगानं विविध गावांचा अभ्यास करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। स्मशानभूमीमध्ये पाणी, वीज, वृक्ष लागवड, छत, RCC बांधकाम, बसण्यासाठी बाकडे, ॲप्रोच रोड, पोहोच रस्ता तसंच महिला पुरुषांसाठी शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला। या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रधान सचिव एकनाथ डवले, आमदार देवेंद्र कोठे, अशोक राणे, ऋषिकेश सकनूर, ॲडव्होकेट गुरदीप सिंह अहलुवालिया, अश्विनी चव्हाण, जयवंत तांबे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते।